सुलतानांकडे चाकरी करत असलेले मराठे आपसातच झुंजत राहिले. त्यांचे कारकून मराठी, त्यांचे लढवय्ये मराठी, तिरंदाज, बरकंदाज, भालाये, ढालाये, एकजात सारे मराठेच. युद्ध कोणाचेही असो, जय पराजय कुणाचाही हो, दोन्हीकडून रक्त सांडणार ते मराठ्यांचं आणि जीव गमावणार तेही मराठीच. आणि बदल्यात काय मिळणार तर भाज्याची वाहवा, तोफा, कधी मनसबदारी तर कधी एखादा तुराही वाढेल. शेवटी आपण चाकरच, आपण गुलामगिरीतच राहणार. कधी आदिलशाहीची, कधी निजामशाहीची, कधी आणखी कुणाची. कुठवर चालणार हे? अन्यायाला वाचा फोडली तर ती सुद्धा आपल्या सुभ्याच्या सीमेतच. या वाटा कदाचित मोकळ्या होतीलही, पण बाहेरच्यांचं काय? आणि आपल्या वाटा ज्या धुसर होणार नाही याची काय शाश्वती? यावर एकच उपाय, आपल्या लोकांनी आपल्या लोकांच्या भल्याचं राज्य निर्माण करायला हवं, जिथे आपल्या पोराबाळांच्या ओठावर हसू असेल, गाईगुरांना मनसोक्त चरायला मिळेल असं राज्य, जिथे आपल्या आया बहिणीच्या डोक्यावरून पदर उतरणार नाही असं राज्य, जिथे आपल्या काळ्या आईची कूस उजेल असं राज्य, जिथे आपला घाम आपल्या मातीत सांडेल आणि आपल्या रक्ताने आपल्या विजयाचा इतिहास लिहिला जाईल असं राज्य, असं सुराज्य, असं स्वराज्य निर्माण करायला हवं.